सिंदखेड राजा ऐतिहासिक गाव आणि या ऐतिहासिक गावातील काळाकोट हा भुईकोट किल्ला पाहण्यासाठी आज आपण जात आहे। काळाकोट या ठिकाणी आता आपणाला वस्तू संग्रहालय पाहायला भेटतं। आपण आज जाऊ आता काळाकोटमध्ये आत आल्यानंतर आपणाला या ठिकाणी अशा पुरातन वास्तू ठेवलेल्या खूप मोठ्या पाहायला भेटत आहेत। काळाकोट भुईकोट किल्ला आहे, तर त्याच्यामध्ये अशा वास्तू ठेवलेल्या आहेत। तिथं विष्णूची मूर्ती पूर्ण मोठी गावातील देवदेवतांची मूर्ती आहे सर्व। जसं आपणाला देवगिरी किल्ल्यावर आहे त्याच पद्धतीचे इथेही आपणाला पाहायला भेटत आहे। देवगिरी किल्ल्यावर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अशा वास्तू आहेत। ही पहा मूर्ती अशाच या बाजूला सुद्धा आहेत। आपण पूर्ण किल्ला पाहू, पहिल्यांदा म्युझियम पाहू आणि नंतर किल्ला पाहू। आपण काळाकोट मधील जे म्युझियम आहे ते पाहू पहिल्यांदा। पाहू शकते पूर्ण अशी ही तटबंदी पूर्ण किल्ल्यामध्ये आहे आणि आत किल्ल्याच्या आत आपणाला इथं जर पाहिलं तर वस्तू संग्रहालय बनवण्यात आलं आहे। पूर्ण आपणाला वरून फेरी मारता येते। पाठीमागच्या बाजूस काळाकोट पाहिला आपण आता। काळाकोट भुईकोट किल्ला आहे सिंदखेड राजामधील। त्याच्यात आपणाला समोरच्या बाजूस तिथं भरपूर वास्तू आहेत। पाठीमाग म्युझियम ऐतिहासिक ठेवा। आता आपण राजे लखोजीराजे यांची जी समाधी पाहायला जाऊ आणि निळकंठेश्वर मंदिर किल्ल्याची बाहेरची बाजू ही। सिंदखेड राजा हे बुलढाणा जिल्ह्यातील गाव जिजामातांचे जन्मस्थळ आहे। येथे असलेल्या लखुजी जाधवांच्या गडीत जिजाऊंचा जन्म झाला होता, त्यामुळे हे स्थान आता मातुल तीर्थ या नावाने ओळखले जाते। लखुजी जाधवांची गडीची देखभाल भारतीय पुरातत्व खात्याने उत्तम प्रकारे ठेवली आहे व त्या ठिकाणी डागडुगी सुद्धा सध्या चालू आहे। सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेस आपणाला या गडीमध्ये जाता येते। आपणाला या ठिकाणी 5 रुपये तिकीट आहे। सिंदखेड राजा गावातील गडी काळाकोट किल्ला जो आपण आता पाहत आहे, रंगमहाल, निळकंठेश्वर मंदिर, सजना बारव, रामेश्वर मंदिर, लखुजी जाधव यांच्या पुत्रांच्या समाध्या व त्यांची समाधी, पुतळा बारव, चांदणी तलाव, मोती तलाव या ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी आपणाला अर्धा दिवस हातात पाहिजे तरच या सर्व वास्तू आपणाला एका दिवसात व्यवस्थित पाहता येतात। सिंदखेड येथे गवळी राजाची राजवट होती। त्याने गाई गुरांसाठी गावात काही तलाव बांधले। 16व्या शतकात सिंदखेडची देशमुखी मुळी घराण्याकडे होती। गावातील रविराव ढोणे याने बंड करून घराण्याची कत्तल केली। यातून मुळी घराण्यातील यमुनाबाई ही गर्भवती महिला वाचली। ती दौलताबादला लखुजी जाधवांच्या आश्रयाला गेली। लखुजी जाधव हे निजामशहाचे पंचहजारी मनसबदार होते। सिंदखेड परगणा त्यांच्याकडे होता, त्यामुळे त्यांनी फौजनीशी जाऊन रविरावांचे बंड मोडून काढले। रंगमहालामध्ये आपण जाऊ आता। रंगमहाल पूर्ण छोटी मोठी भुयार इतिहासी बाहेर जाण्यासाठी जागा। मुळेंच्या कुटुंबात देशमुखी सांभाळणारा कोणीही नसल्याने लखुजी जाधवांना 1576 सिंदखेडची देशमुखी मिळाली। त्यानंतर सिंदखेडची भरभराट झाली।
लखोजी जाधवांनी सिंदखेडमध्ये गडी बांधली, बाजारपेठा वसवल्या, निळकंठेश्वर, रामेश्वर मंदिरांची दुरुस्ती केली. लखोजी जाधवांची पत्नी म्हाळसाबाई यांच्या पोटी पौष शुद्ध पौर्णिमा शके 1519 म्हणजेच 12 जानेवारी 1598 या दिवशी गडीतील राजवाड्यात जिजाऊंचा जन्म झाला. इसवी सन 1610 मध्ये शहाजीराजे आणि जिजाबाई यांचा विवाह सिंदखेड राजा येथे झाला. 15 जुलै 1629 रोजी निजामाने लखोजी जाधव यांना दौलताबादमध्ये बोलवले. लखोजी जाधव पत्नी म्हाळसाबाई, भाऊ जगदेवराव, पुत्र अचलोजी, राघोजी व बहादूरजी, नातू यशवंतराव यांच्यासह दौलताबादला गेले. लखोजी जाधव दरबारात जाताच निजामाच्या मारेकऱ्यांनी लखोजी जाधव, त्यांचे 2 पुत्र आणि नातू यांना ठार केले. निळकंठेश्वर मंदिर आणि बारव आपण आता पाहू. बारव आहे आणि निळकंठेश्वर मंदिर समोर आपणाला समाधी पाहायला भेटते. निळकंठेश्वर मंदिराचा परिसर रामेश्वर मंदिर पुढे आहे ते पाहू आणि आपण आता निळकंठेश्वर मंदिराच्या आतमध्ये जाऊ. हे पाहू, मंदिरामध्ये आपण आता आत आलो. अतिशय सुंदर आणि भव्य असं मंदिर आहे. वरच्या बाजूला महादेव मंदिर, सिंदखेड राजा, निळकंठेश्वराचे मंदिर आहे सिंदखेड राजामधील. या मंदिराच्या आपण आता बाहेर आल्यानंतर आपणाला एक शिलालेख आहे तो पाहायचा आहे. बाजूला लगेच आपणाला एक दुसरं मंदिर आहे. वाव, हे मंदिर पाहून आता पुढची वास्तू पाहू. गणेशाचं मंदिर, लगेच गणेशाचे पाहून झाल्यानंतर आपणाला या ठिकाणी जागोजागी देवदेवतांच्या मूर्ती अशा पाहायला भेटत आहेत. हनुमानराजाचे मंदिर, एक शिलालेख आहे तो पाहायचा आहे आपल्याला. निळकंठेश्वरच्या मंदिरामध्ये आहे. नीलकंठेश्वर, एकाची तुळशी वृंदावन पाहायला भेटत. हनुमानरायाचे मंदिर आहे. चारी बाजूला हनुमानराय आहेत. ही मागच्या बाजूस एक आपणाला ती 8 किंवा 12 विहीर हे या बाजूला हे असं आहे. या बाजूचा बंद केला दरवाजा. हा दरवाजा बंद आहे. अशी 12 आपण आता 12 पाहू. एक मंदिर आहे इथं. पुढे आल्यानंतर याचे महादेवाच्या पिंड पाहायला भेटतात. मोठी ही 1, ही 2 आणि त्याच्या बाजूला समोर एक 3 पिंड आहे तिथं. आपण हनुमानरायाचे मंदिर आहे.
हनुमान मंदिर. लखोजीराव जाधवराव यांची समाधी पाहायला आलो आहे आपण. सिंदखेड राजामधील जे रामेश्वर मंदिर आहे त्याच्या बाजूला ही समाधी आहे. तर आता आपण पाहू. पूर्ण पाहू. बाहेरून पाहून झाल्यानंतर मग आतमध्ये जाऊ. तर शिलालेख आहे तो सुद्धा पाहू आपण. याची पूर्णतः मोठी समाधी आहे. लखोजीराव जाधवराव समाधी. लखोजीराव यांची समाधी इथे आहे. यशवंतराव दत्ताजीराव. चला आता आपण आतमध्ये जाऊन पूर्ण आपण राजे लखोजीराजे यांच्या समाधीचे दर्शन घेऊ. समाधी आहे. इथे एक समाधी आहे. दत्तोजीराव यांची समाधी. दत्ताजीराव अशी समाधी इथे. पाठीमागच्या बाजूने जाऊन येऊ एकदा. पूर्ण अंधार आहे या बाजूला. या ठिकाणी पाहिलं तर 1 2 3 4 5 6 7 आणि इथे एक 8 समाधी आपणाला पाहायला भेटतात. राजे लखोजीराव जाधव यांची समाधी आपण पाहत आहे. अतिशय सुंदर आणि देखणी समाधी आहे. एक शिलालेख आहे व राजे यांच्या तिन्ही मुलांची या ठिकाणी आतमध्ये समाधी आहे. ती आपणाला पाहता येते. तिन्ही समाधी व राजांची समाधी. व बाहेरच्या बाजू जर पाहिलं तर आपणाला लहान मोठ्या इथं जवळपास 7 समाधी स्थळं पाहायला भेटतात. हे पाहू शकतो अशी. व दुसरं महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सध्या रिस्टोरेशनचं काम चालू आहे. ती एक चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. अशी हे पाहू शकतो. अशा तिथं वेगवेगळ्या राजे महाराजांच्या समाधी आहेत. तिथं 5 लिंग पाहायला भेटतात आपल्याला. अशी या बाजूनं जर असं केलं तर समाधी बघा.
राजे लखोजीराव जाधव यांची समाधी आपण पाहत आहे। अतिशय सुंदर आणि देखणी समाधी आहे। एक शिलालेख आहे व राजे यांच्या तिन्ही मुलांची या ठिकाणी आतमध्ये समाधी आहे, ती आपणाला पाहता येते। तिन्ही समाधी व राजांची समाधी व बाहेरच्या बाजू जर पाहिलं तर आपणाला लहान मोठ्या इथं जवळपास 7 समाधी स्थळ पाहायला भेटतात, हे पाहू शकतो अशी। व दुसरं महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सध्या रिस्टोरेशनचं काम चालू आहे, ती एक चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी। जशी हे पाहू शकतो अशा इथं वेगवेगळ्या राजे महाराजांच्या समाधी आहेत। तिथं 5 लिंग पाहायला भेटतात आपल्याला अशी। त्या बाजूने जर असं केलं तर समाधी बघा, समाधी मुख्य समाधी ती आहे। त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6 7 तिथे 1 8 व 9 10 आणि 11 लहान मोठ्या समाध्या आपणाला एकूण या ठिकाणी पाहायला भेटतात। व मुख्य जी आहे ती राजे लखुजीराव जाधव यांची मुख्य समाधी आणि ह्या बाकीच्या समाध्या इतर। खूप मोठा ऐतिहासिक वारसा या सिंदखेड राजा गावाला आहे। जिजाऊ राजमाता जिजाऊ यांचे गाव आहे सिंदखेड राजा, तिथे जाणार आपण पाहण्यासाठी। चला ऐतिहासिक वारसा पाहत आपण आता या ठिकाणी आलो। आणि एक मंदिर आहे, सध्या त्याचं रिस्टोरेशनचं काम चालू आहे पुरातत्व विभागामार्फत। ह्या मंदिराच्या समोर इथं मंदिर आणि ही समाधी। राजे लखुजीराव जाधवराव यांची जी सिंदखेड राजामधील समाधी आपण पाहत आहे, अतिशय सुंदर आणि भव्य समाधी आहे। सध्या या समाधीचे रिस्टोरेशनचे काम चालू आहे व या ठिकाणी एक आपणाला महादेवाचे मंदिर सापडले, विष्णूची मूर्तीसुद्धा सापडले आहे या उत्खननामध्ये। अशा या ऐतिहासिक आपण भागात आहे। राजे लखुजीराव जाधवराव यांची सिंदखेड राजामधील समाधी आपण पाठीमागं पाहत आहे, अतिशय सुंदर आणि भव्य समाधी आहे। आता आपण आलो आहे सिंदखेड राजामधील राजे लखुजीराव जाधव यांची समाधी पाहण्यासाठी। आपण सिंदखेडमध्ये आल्यानंतर निळकंठेश्वर मंदिर आहे, निळकंठेश्वर मंदिराच्या थोडं पुढे आल्यानंतर रामेश्वर मंदिर आहे, जिथं प्रभू श्रीरामांनी स्थापन केलेले लिंग आहे। त्याच्याच बाजूला आपले जिजाऊ यांचे वडील राजे लखुजीराव जाधव यांची समाधी आहे, ज्यांचा आपल्या देवगिरी किल्ल्यावर खून करण्यात आला होता बेसावधपणे। अशा आपण महान राजांची समाधी पाहायला आलो आहे। भव्य दिव्य समाधी आहे, अतिशय सुंदर आणि देखणी असणारी सिंदखेड राजामधील समाधी आपण पाहत आहे। तर चला पूर्ण समाधी पाहू आपण एकदा। रामेश्वर मंदिरात जाऊ आपण आता। प्रभू श्रीराम स्थापित लिंग आहे। अतिशय भव्य आणि देखणं मंदिर आहे, बापरे। रामेश्वर मंदिर आहे, भगवान श्रीराम स्थापित लिंग आहे, अशी आख्यायिका आहे। बस बस मंदिराच्या पाठीमागच्या भागात फिरू आपण आता। बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा हे तालुक्याचे शहर आहे। स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ असलेले हे ठिकाण राजे लखुजीराव जाधव यांच्या वतनदारीतील मुख्य ठिकाण होते। सिंदखेड राजा येथे असलेल्या लखोजी जाधवांच्या गडीत जिजाऊंचा जन्म झाला।
त्यामुळे या ठिकाणाला विशेष महत्त्व आहे. आज आपण ते पाहण्यासाठी आलो आहे. सिंदखेड राजा गावात राजे लखुजीराव जाधव यांच्या गडीबरोबर काळाकोट, रंगमहाल, निळकंठेश्वर मंदिर, सजनाबारव, रामेश्वर मंदिर व लखुजी जाधव यांच्या व त्यांच्या पुत्रांच्या समाधी, पुतळा बारव, चांदणी तलाव, मोती तलाव अशा अनेक ऐतिहासिक वास्तू पाहायला भेटतात. सिंदखेड राजा शहर बुलढाणा शहरापासून 80 किलोमीटर अंतरावर तर जालना शहरापासून केवळ 30 किलोमीटर अंतरावर आहे. सिंदखेड राजा गावाच्या मध्य भागात असलेली ही गडी भारतीय पुरातत्व खात्याच्या ताब्यात असून सकाळी 9 ते 5 या वेळेत 5 रुपये तिकीट काढून आपणाला गडीत प्रवेश दिला जातो. गडी बाहेर नव्याने विकसित केलेल्या उद्यानात जिजामातेचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला आहे. गडीची दगडी तटबंदी साधारण 15 फूट उंच असून फांजीवरील भाग विटांनी बांधला आहे. गडीचे प्रवेशद्वार उत्तराभिमुख असून नक्षीकामाने सजवलेले आहे. दरवाजाची इमारत 3 मजली असून वरील भागात सज्जा व नगारखाना आहे. इसवी सन 1576 साली बांधलेल्या या गडीच्या दरवाजाची लाकडी दारे आजही शिल्लक असून दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. देवड्यांमधून दरवाजावरील भागात जाण्यासाठी जिना आहे. दरवाजातून आत शिरल्यावर समोरच 6 फूट उंचीचे राजवाड्याचे जोते पाहायला भेटते. कधी काळी दुमजली असलेल्या या राजवाड्याचे केवळ आज जोते शिल्लक आहे. भारतीय पुरातत्व खात्याने आत मोठ्या प्रमाणावर संवर्धनाचे काम हाती घेतले आहे. राजवाड्याच्या जोत्यावर जाण्यासाठी कोपऱ्यात पायऱ्या असून जोत्यावर चढले असता जोत्याच्या पश्चिम दिशेला 2 टोकाला 2 खोल्या आहेत. यातील दुसऱ्या टोकाला म्हणजेच दक्षिण पश्चिम दिशेला असलेली खोली जिजामातेंचे जन्मस्थान आहे. या खोलीत जिजामाता व लहान शिवबांचा पुतळा बसवण्यात आला आहे. आता आपण त्या ठिकाणी आलो आहे. समोर पाहू शकतोय हा असा भव्य दिव्य पुतळा आहे. आपण आता या वाड्याच्या तळघरामध्ये आपण आता आलो आहे. तळघर अतिशय मोठं आहे, खूप मोठं. पाहायचं सगळ्या बाजूने त्याला फिरायला आहे जागा. दरबारी महल आहे हा, जिथं बैठका वगैरे चालतात किंवा जिथून राजे लखुजीराव हे इथून सर्व जनतेला मार्गदर्शन किंवा माहिती सांगत असतात. ठिकाणावरून जर पाहिलं तर सर्व वाड्याचे एका ठिकाणावरून आपणाला दर्शन होते. पूर्ण चारी बाजूने बंदिस्त असणारा हा राजवाडा आहे सिंदखेड. हो, पाठीमागं पाहिलं तर असेच. आणि आपल्याला आपल्या सिंदखेड राजामधील काही मित्र भेटले, त्यांची बी आपण ओळख करून घेऊ. हां दादा, तुझं नाव काय रे? कारण तू शाळेत कितीला आहे? 10वीला आहे. तू? माझं नाव हर्षल गोगोई. बरं बरं. तुला म्हणजे असं ऐतिहासिक वास्तू पाहण्याचे किंवा राजे महाराजांबद्दल थोडं तुला म्हणजे पाहण्याची इच्छा वगैरे असते, बरोबर आहे ना? किल्ला वगैरे किंवा त्यामुळे तुम्ही आज इथं आलाय. ठीक आहे ठीक आहे. गाव कोणतं? पळसखेड, तालुका देऊळगाव राजा. ओके ठीक आहे ठीक आहे. चला, आपण आता सर्व वास्तू पाहिल्या व परत आपण आता मुख्य प्रवेशद्वारापाशी आलो व या ठिकाणावर आपण आता राजमाता जिजाऊंचा भव्य दिव्य पुतळा पाहत आहे. आणि आपली या ठिकाणची या राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळाची फेरी पूर्ण झाली. चला पुढील आपण अवशेष पाहायला जाऊ.